तर हा आहे प्रसिद्ध म्हैसूरचा म्हैसूर पॅलेस. तर जस्ट आतमध्ये एंट्री घेतलेली आहे. 120 रुपये ॲडल्ट्स आहेत. त्याच्यानंतर जी मुलं 18 वयाच्या खालती आहेत त्यांचे काहीतरी 70 आहेत. स्टुडंट्स टूर 50 आहे आणि फॉरेनर्स 1000 आहे. छान आहे, मस्त आहे. तर त्या साईडनी पण काही लोक येत आहेत. सो आय फील की त्या साईडलाही एंट्रन्स आहेत, म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणून तुम्ही आत येऊ शकतात. सो दिस इज एंट्रन्स टू द पॅलेस. दॅट्स द ब्युटिफुल म्हैसूर पॅलेस. तर हा आहे म्हैसूरचा प्रसिद्ध म्हैसूर पॅलेस. वाडियर जे इकडचं राजघराणं आहे तर त्यांचा हा पॅलेस आहे. इथे आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे मित्रांनो, की तुमचे शूज, चप्पल, सँडल्स जे काय आहे ते तुम्हाला इथेच काढून जायचं आहे आणि ते इथे ठेवण्यासाठी तुम्हाला कोणतेही कर आकारले जात नाही. इट्स टोटली फ्री ऑफ कॉस्ट. तर मग चला आमच्याबरोबर आतमधून हा पॅलेस बघूया. मित्रांनो, गर्दी इतकी होती, जमेल तसं शूटिंग करायचा प्रयत्न केलेला आहे आणि हा पॅलेस आतून थोडाफार का होईना पण तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलेलो आहोत. तर हे दादा आमचे गाईड होते. तर या ठिकाणी या राजवाड्यात फिरण्यासाठी तुम्ही एक गाईड पण अपॉइंट करू शकतात. काय 500 रुपये वगैरे चार्जेस घेतात ते. पण व्यवस्थित या दादांनी आम्हाला पूर्ण राजवाडा फिरवला, व्यवस्थित माहिती दिली, कुठेही टंगळमंगळ नाही, घाई नाही. त्यामुळे प्रत्येक जागेविषयी ही माहिती आम्हाला जाणून घेताना खूप मजा आली. फक्त त्यांनी सांगितलं की मी जेव्हा काही माहिती सांगत असतील ती कृपया शूट करू नका, नाहीतर मग लोक आमच्याकडे येत नाही, ती आमच्याकडे माहिती जाणून घेत नाही आणि ही सगळी माहिती सोशल मीडियावरनं त्यांना मिळते. आणि त्यांचंही बरोबर आहे, कुठे ना कुठेतरी त्यांच्या बिझनेसचा हा इम्पॅक्ट नक्कीच होतो. तर मग चला अजून जरा राजवाडा आपण आणखीन आतून बघूया. तर या ठिकाणी भिंतींवर काही चित्र काढलेली आहेत आणि प्रत्येक चित्राला काही महत्त्व आहे. तर बेसिकली की राजे कसे राहायचे, जेव्हा ते इकडनं जायचे तेव्हा लोक त्यांच्या स्वागतासाठी असायची, किंवा इथे जे मिरवणुका निघतात, आपल्याकडे जसं पालख्या निघतात तेव्हा ते असायचे तिथे. तर त्याच्याविषयी थोडीशी माहिती तुम्हाला इथे कळते. आणि माझा पर्सनल फेवरेट एरिया म्हणजे हा. इथे असलेलं नक्षीकाम, रंगकाम बघण्यासारखं आहे मित्रांनो. खरंच हे कॅमेरावर जितकं छान दिसत असेल त्यापेक्षा लाख पट्टीने हे रिअल टाईम बघण्यासारखं आहे. आणि फक्त खांबांवर नाही तर जरा वरतीचं नजर फिरून बघा, डोळे चक्रावतील नक्की तुमचे. तर मित्रांनो, वेळ झाली आहे आता म्हैसूर पॅलेसला बाय बाय करायची. खरं तर बरंच शूट करण्यासारखं होतं, बट आम्ही ज्या दिवशी होतो त्या दिवशी इतकी गर्दी होती, इतके टुरिस्ट होते इथे की जेमतेम मला शूट करता आलं. कारण प्रत्येकजणच ही मेमरी आपल्या मोबाईलमध्ये कॅप्चर करत होता. आणि आय होप सो तुम्हाला एक छोटंसं म्हैसूर पॅलेसचं दर्शन आवडलं असेल. आणि नक्की सांगीन, जर तुम्ही म्हैसूरमध्ये आहात तर नक्की इथे जा, हा पॅलेस आतून बघा, इकडच्या राजा महाराजांविषयी माहिती घ्या, ते कसे राहायचे, त्यांच्या लाईफस्टाईल्स कशा होत्या, त्यांचे थाट कसे होते, हे सगळं समजून घ्या. तर मग आता इथून निघणार आहोत आम्ही पुढे. डेस्टिनेशन दुसरं आहे, ते तिकडे गेल्यावरच तुम्हाला कळेल कुठे जातो आहे. केवढी झाडी आहे बघा ना इकडे या भागात. आता आम्ही ऑलमोस्ट एक्झिटला आलेलो आहोत. जसं जमलं तसं शूट करून घेतलं आम्ही. आणि आमचे जे गाईड होते ते म्हणाले की ठीक आहे, करू शकता शूटिंग. तुमचं पॅलेसची भटकंती करून झाल्यानंतर जर तुम्हाला भूक लागली आहे किंवा शॉपिंग करायची आहे तर इकडे कावेरी आहे, आईस्क्रीम आहेत, कोल्ड्रिंक आहे, खाण्यापिण्याचे स्टॉल्स आहेत. तुला खायचंय का आईस्क्रीम? मला आता मागून जे काही कमेंट्स आले ना ते ह्याच्यामुळे
सरदाळला आहे, तो सरदाळला आहे, एकदम सर्दी झाली आहे त्याला. कारण कुन्नूरच्या थंडीतनं आम्ही म्हैसूरच्या गरमीमध्ये आल्यामुळे येताना उटीचं वारं लागलं त्याला. हालत खराब आहे पूर्णच. डेस्टिनेशन 2 मैसूरू रेल म्युझियम. इकडे तिकीट काउंटर आहे. ॲडल्ट 50 आणि चाइल्ड 20. या ठिकाणी तुम्हाला पूर्णपणे रेल म्युझियमची हिस्ट्री समजून घेता येईल. छान आहे. इथे प्रत्येक जे आधी यूज होत होते, जे आता यूजमध्ये नाही आहेत, असे सगळे इक्विपमेंट्स हे बघा ते इकडे ठेवलेले आहेत. आता वॉकी टॉकीचा जमाना गेला, पण एक काही वॉकी टॉकी वॉज एव्हरीथिंग फॉर देम. ते एक जनरिक फक्त तुम्हाला दाखवणार आहे, कारण इकडे भरपूर काही काय आहे आणि आम्हाला सगळं हे एका ब्लॉगमध्ये फिट करायचं आहे. मैसूरू रेल म्युझियमला मी प्रथमच भेट दिली, बट वर्षा आणि अथर्व बरोबर 10 वर्षापूर्वी इथे होते आणि वर्षा तिचा अनुभव सांगत होती की त्यावेळेपेक्षा आत्ता तिला खूप वेगळं वाटलं. खूप छान केलं आहे त्यांनी, आसपासचा परिसर वगैरे खूप स्वच्छ आहे आणि ऑब्व्हियसली तसाच तो आपल्याला ठेवायचा आहे. आणि मित्रांनो, इथे आल्यानंतर सांगतो, ह्या परिसरात त्यांनी जे काय इंजिन्स आणि त्याच्या बोगीज किंवा जे काही त्यांचे कार्ड्स असतात त्याचं जे काही कलेक्शन आहे इथे खूप छान आहे. काय केलं त्यांनी? जेव्हा आपण मैसूर रेल म्युझियमचं तिकीट घेतलं ते खालती हे होतं, टॉय ट्रेनचं कुपन होतं, ते त्यांनी काढून घेतलं. तर 2 राऊंड आहे त्या टॉय ट्रेनचे आणि गाडी लेट झालेली आहे कारण इकडे त्यांचं काम चालू होतं मगाशी. तर आता मोटरमन आलेला आहे, सिग्नल दिलेला आहे फायनली. लहानपणीच्या मेमरीज मला जगायची वेळ आलेली आहे. स्वागत करताय. आता हे सगळे गाडचे वगैरे एकेकाळी केवढे दिसायचे, आता सगळं हळूहळू गायब होत चाललेलं आहे. त्या साईडला रेल्वे क्रॉसिंग पण आहे, छोटासा टनेल आहे. राजेशाही थाट जे मी मगाशी पण म्हणालो ते काय असतं ते तुम्हाला इथे आल्यावर कळतं. तर इकडे 2 बोगीज आहेत. तर हे ॲक्च्युली जो राजा होता तिकडचा, तिच्या महाराणीसाठी, तिच्या ट्रॅव्हल करण्यासाठी हे 2 बोगीज आहेत. तर एका ठिकाणी तिच्या राहण्याची सोय आहे, म्हणजे अगदी स्टडी टेबलपासून आराम करायला काउच इथपर्यंत सगळं आहे. आणि दुसऱ्या रूममध्ये
सर्वंटसाठी जागा आहे, त्याचबरोबर किचन रूम आहे, शॉवर रूम आहे, वॉशरूम्स आहेत, स्टोर रूम्स आहेत. हे सगळं घेऊन ते फिरायचे. ज्यांना कोणाला माहीत नसेल, म्हणजे खुली आहे, कमीत कमी पैशात जास्तीत जास्त लगेज देऊन त्यांच्याकडनं आपलं सामान उचलून घ्यायचं. आपला भाऊबंधू आहे. तर कुठे आलेलो आपण वर्षा? आपण आलेलो आहोत म्हैसूरचं फेमस हॉटेल RRR, ओरिजिनल हॉटेल आहे RRR. आणि आपण ऑर्डर दिली आहे. तुम्ही बघाल ना, शॉनक दाखवेल. एकदम छोटा सिम्पल मेन्यू आहे, काही फॅन्सी आयटम नाही आहेत. आपण स्टार्टर्समध्ये चिकन 64 दिलं आहे आणि चिकन कबाब बोनलेस असे 2 ड्राय आयटम्स दिले आहेत आणि एक चिकन बिर्याणी आणि एक मटण बिर्याणी असे सांगितलं. ठेवायला केळीची पानं ह्याच्यात जेवणार आपण. तर हा आहे RRRचा मेनू कार्ड. बस खुलते ही फिनिश. अरे भाई, ये तो शुरू होते खतम हो गया. बट आज पण इकडे लोक आवर्जून येतात. ह्याच्यात आहे मीठ. ओके. ह्याच्यात ना काहीतरी मिरची ठेवली आहे. आय डोंट नो की काय. सांडगी मिरची सारखं. हां, सांडगी मिरची टाईप आहे. ह्याच्यामध्ये लोणचं वाटतं आणि ह्याच्यात पोळी आहे बहुतेक. फिल्टर आहे. तर मित्रांनो, RRR म्हैसूरमधील हे प्रसिद्ध हॉटेल. इकडे नक्की जा, पोटभर जेवा, बिर्याणी खा. पण हां, ही मोगलाई बिर्याणीसारखी नाही हे लक्षात ठेवा. याच्याबरोबर ह्यांचे स्टार्टर्स वगैरे अप्रतिम आहेत. आणि हे ताटात नाही तर असं आपण पानावर व्यवस्थित जेवतो, गरमागरम. आणि बिर्याणी ही हाताने खायची गोष्ट आहे. तर अशी बिर्याणी आम्ही एन्जॉय केली, तुम्ही पण करा. वर्षा पण रिव्ह्यू दिलाच नाही खाण्याच्या नादात. रिव्ह्यू नाही दिला कारण तो एवढं मस्त आहे ती बिर्याणी. आणि काही म्हणजे आता तू शौनकच्या ह्याच्यात मी तरी त्या स्टार्टर्समधला फ्राय कांदा मिक्स केला आहे, पण फ्राय कांदा नाही, मसाला नाही, काही नाही. एकदम सिम्पल बट टेस्टी. आणि त्याच्यामध्ये ते सालन मिक्स केल्यावर तर त्याची टेस्ट एवढी छान लागते ना, अफलातून आणि भन्नाट. फूड एवढं मस्त आहे की जास्त टाइम बिझी असतो मी हे खायला. तर दुपारी आम्ही साधारणपणे 12-12:30च्या दरम्यान इथे आलो, तेव्हा बसायला बऱ्यापैकी जागा होती. अवघ्या अर्ध्या तासात ही अशी परिस्थिती झाली. हॉटेल हाऊसफुल. त्यांचे 3ही फ्लोअर्स बऱ्यापैकी फुल झाले होते. आणि त्याचबरोबर कमीत कमी बाहेर 25 नंबरची वेटिंग होती. तर मित्रांनो, RRR हे हॉटेल खूप फेमस आहे, त्यामुळे नीट प्लॅन करून तुम्ही इकडे जेवायला या. तर आता वेळ झाली होती ती परत घरी जायची, आमच्या रूम्सवर जायची, थोड्या वेळ आराम करायची. आणि संध्याकाळी लाईट अँड साऊंड शोला आम्ही येणार होतो म्हैसूर पॅलेसजवळ. तर मग बघूया कसा असतो तो. तर आता संध्याकाळची वेळ आहे आणि इकडे लाईट अँड साऊंड शो आहे, तर ते बघायला आलेलो आहोत. तर आता सकाळी पॅलेस बघितलं आम्ही आणि आता इकडे शो बघणार आहोत. तर चार्जेस वगैरे किती आहेत बहुतेक तितकेच असावे जितके आम्ही सकाळी पे केलेले. आणि दिस इज द फर्स्ट एक्सपिरियन्स. आय गेस त्याच्या आधी मी वृंदावनमध्ये बघितलं होतं बहुतेक. तर आम्ही वराह तिकीट काउंटरच्या इकडे आहोत. गेस इकडे 2 आहेत. तर हे बघा, हे सगळे त्यांचे चार्जेस आहेत. साऊंड अँड लाईट प्रोग्राम डिटेल्स इकडे दिलेले आहेत. हे त्यांचे चार्जेस आहेत. आणि हा बोर्ड आहे आय गेस इकडे. आणि या वराह गेटच्या लेफ्ट साईडला अजून एक गेट आहे, तिकडनं एंट्री आहे माझ्या मते. पण आम्ही सकाळी तिकडनंही लोकांना येताना बघितलं. आणि थर्सडे टू सॅटर्डे अगेन चार्जेस 120 आणि 50 फॉर चिल्ड्रन.
तर ॲक्च्युली आमचा झाला पोपट. आम्हाला ॲक्च्युली तिकडे जायचं होतं लाईट अँड साऊंड शोला, बट ते बंद होतं. त्यामुळे आता ही लोकं शॉपिंगला आलेली आहेत. सो इथे आहे कावेरी सिल्क अँड हँडलूम हँडीक्राफ्ट्स. तर बेसिकली हे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया या लोकांनी प्रमोट केलेलं आहे हे फॅक्टरी आउटलेट, आणि आय गेस लोकल गव्हर्नमेंट पण खूप प्रमोट करते. तर शॉपिंग करण्यासाठी तुम्ही इकडे नक्की येऊ शकतात. आय डोंट नो रिजनेबल आहे की नाही ते आता आत गेल्यावरच कळेल. तर आम्ही ले ऑलिव्ह या रेस्टॉरंटमध्ये आलेलो आहोत. म्हैसूरमध्येच आहे, बट म्हैसूरच्या आउटस्कट्सला असं मला वाटतं, कारण खूप लोनली एरिया आहे. त्यामुळे सजेस्टेड आहे की स्वतःची प्रायव्हेट व्हेकल असेल किंवा तुम्ही एखादा रिक्षावाला बुक करून ठेवलात तर तुम्ही इकडे येऊ शकतात. अदरवाईज इट्स क्वाईट लोनली. तर इकडेही परत सिटिंग अरेंजमेंट्स आहेत. नाईस, क्वाईट बिग प्लेस. म्हैसूरमध्ये असाल तर तुम्ही इकडे नक्की येऊ शकतात. बट अगेन ॲज आय सेड, स्वतःची प्रायव्हेट व्हेकल पाहिजे किंवा असा एखादा रिक्षावाला पाहिजे जो तुमच्यासाठी इकडे थांबायला तयार असेल. मस्त आहे इकडे वेगवेगळी, ही एक वेगळीच आहे सिटिंग अरेंजमेंट. लाईट्स तसे डीम आहेत, त्यामुळे एक वेगळाच फील येतो इथे. ओके, थोडेसे लाईट्स असे असल्यामुळे तुम्हाला थोडेसे ब्राईट हे वाटत असतील असे, बट मोबाईल लिमिटेशन्स असल्यामुळे बघा हा लाईट कसा दिसतो, बट प्रॅक्टिकली खूप वेगळं आणि छान दिसतंय आणि शांत जागा आहे. सो आय बिलीव्ह की विकेंड्सला बहुतेक हा एकदम लोकांचा फेवरेट स्पॉट असेल. आणि इथे यांचे हॉटेलसुद्धा आहे, म्हणजे इथे तो लोक राहतातसुद्धा. इट्स नाईस. प्रत्येक ठिकाणी त्यांनी असं डेकोरेट केलेलं आहे आणि भरपूर झाडी आहेत. म्हणजे हे बघितल्यावर ना मला तळेगावचा अमराई हे आठवलं. म्हणजे जर मी हे करायचं म्हटलं, किंवा ठाण्याचा एक्झॉटिका, बऱ्यापैकी तसं आहे हे. आणि एक बेस्ट पार्ट म्हणजे इथे लाऊड म्युझिक नाही आहे जे नॉर्मली असतं. हे बघा ना काय दिसतं आहे, सुपर्ब. असंही छोटे छोटे आम्ही व्हिडिओज तुमच्यासाठी आणतो. जर तुम्ही कधी म्हैसूरला येणार असाल तर ही जागाही एक्सप्लोअर करू शकतात. थोडंसं ऑफ बजेट आहे, म्हणजे ॲज कम्पेअर टू रेग्युलर हॉटेल्स हे थोडंसं ऑफ बजेट आहे. जसं आपल्या इकडे सुद्धा असतं. द ओल्ड मॉडेल ऑफ बजाज चेतक, सगळ्यात हेवी मॉडेल होतं एकेकाळीचं. आय स्टील रिमेंबर, माझ्या काकांकडे होती. या बजाजचीच होती. आता चेतक होती की नाही ते माहीत नाही, बट या समवॉट अशीच होती. हे बघा छान आहेत, मस्त. आपले बिचारे फ्लोट करत बसलेले आहेत आणि खरे आहेत, उभे ते खरे आहेत, त्यांची टर्नची वाट बघतायत. हे बघा, आणि वेगवेगळे कलर्स, वेगवेगळे शेड्स सगळे याच्यात आहेत ते. हो बाबा, आहे तुलाही घेतलं कॅमेऱ्यात. एकंदरीत या हॉटेलमधला आमचा एक्सपिरियन्स चांगला होता. हे म्हणजे आपल्या मुंबई, ठाणे किंवा पुण्याच्या या हॉटेल्ससारखेच आहेत. म्हणजे तो आपल्या जे सिटीमध्ये जसे हॉटेल्स असतात तसंच आहे. थोडंसं एक्सपेन्सिव्ह आहे आणि फूड क्वालिटी वॉज गुड. ॲम्बियन्स खूप छान होता. आम्ही व्हेज नॉनव्हेज असं एक स्टार्टर घेतलं, एक नॉनव्हेजची ग्रेव्हीवाली डिश घेतली, रोटी आणि त्याच्याबरोबर थाय करी, राईस वगैरे असं घेतलं. रात्री जेवण झालं आणि मग आम्ही आमच्या रूम्सवर परत निघून गेलो. तर वेळ आहे हा व्लॉग थांबवायची. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि आमचे असेच व्लॉग सगळे बघत राहा. भेटू आपण पुन्हा एकदा नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.